हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीवर महायुतीवर चढ। टाइम्स नाऊ मॅट्रिक्सच्या सर्व्हेमध्ये महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागा, तर देशामध्ये एनडीएला 366 आणि इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याचा अंदाज। सर्व्हे काहीही होऊ द्या, लोकांची मानसिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाण्याची देवेंद्र फडणवीसांचा दावा। तर मोदींच्या गॅरंटीमुळे एनडीएला मोठा विजय मिळणार, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। राज्यात महाविकास आघाडी 32 पेक्षा जास्त जागा जिंकेल, जागा वाटपावरून कुठलाही तिढा नाही, संजय राऊतांचा दावा। पंकजा मुंडेंसोबत राज्यसभेसंदर्भात चर्चा नाही, त्यांना लोकसभेत पाठवायचं की कोणतं पद द्यायचं ते वरिष्ठ ठरवतील, पंकजा मुंडेंसोबतच्या भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यसभेच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान, भाजपने 8 नावांची यादी दिल्लीला पाठवल्याची माहिती। नारायण राणे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ आणि संजय उपाध्याय यांच्या नावाची चर्चा। आमचे आधीचे नेते मंत्रिपदासाठी पैसे घ्यायचे, एकनाथ शिंदेंनी 1 रुपयाही घेतला नाही, मंत्री दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी, माजी आमदाराच्या प्रकरणात छापा टाकण्यात आल्याची सूत्रांची माहिती। मंडल आयोगाला चॅलेंज करण्याची आमची इच्छा नाही, मात्र आमच्या आरक्षणाला चॅलेंज केल्यास मंडल आयोगाला आव्हान देणार, जरांगेंचा पुन्हा एकदा इशारा। खरा पाटील असशील तर मंडल आयोगाला चॅलेंज करूनच दाखव, छगन भुजबळ यांचा जरांगेंना प्रति आव्हान। बारामतीमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला आमचा पूर्ण पाठिंबा, अजितदादा देतील तो उमेदवार आम्हाला मान्य, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकू नका, देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन, कापूस खरेदी केंद्र भविष्यात वाढवणार असल्याची फडणवीसांची माहिती। दिल्लीमध्ये संयुक्त किसान मोर्चाचं आंदोलन, विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा नोएडा ते दिल्ली मोर्चा। लातूरच्या उदगीर पोलीसकडून नवीन पतधोरण जाहीर, सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थे, सर्वसामान्यांना कोणताही दिलासा नाही। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।